नमस्कार मित्रांनो, सकाळचे 7:30 वाजलेत आणि मी मकाला पाणी देतोय. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायला आनंद होतोय की आता हे मकाला माझं शेवटचं पाणी आहे. मका आता चिकामध्ये भरलेले आहे आणि ही मका आम्ही मुरघासासाठी दिली 800 रुपये गुंठा. ह्याला हे पिकासाठी ठेवणार होतो, परंतु मला सध्या वर्कशॉपला लोड असल्यामुळे मला काय ते पॉसिबल होत नाही आहे. मका तोडणं, मोडणं आणि भरडणं तेवढा वेळ पण नाही आहे माझ्याकडं. तर मित्रांनो, गेली 4 महिने मी दर आठवड्याला ही मका भिजवत होतो. तर आता हे जे मकाचं क्षेत्र आहे हे 28 गुंठ क्षेत्र आहे. तर 4 महिने म्हणजे मी 16 वेळा ही मका भिजवलेली आहे. तर एकदा मका भिजवायला मला साधारणतः 5 ते 6 तास लागायचे. 5 ते 6 तास म्हणजे विचार करा, एक 500 रुपये माझी हजेरी पकडा. तर 16 पंचे 80, 8,000 रुपये ही माझी जी हजेरी झाली मका फक्त भिजवण्याच्या. त्यानंतर ह्याचा बियाणाचा खर्च, ट्रॅक्टरचा खर्च, तो एक 10,000 रुपये पकडा. म्हणजे साधारणतः हे 8 + 10 झाले 18,000 रुपये. तर मित्रांनो, हे जे मजुरी आणि खर्च झाला 18,000 रुपये आणि हे 800 रुपयाने 800 रुपये गुंठ्याने दिले म्हणजे त्याचे पैसे होतात 22,400. तर 22,400 - 18,000 तुम्ही पकडा, तर राहतात किती 4,400 रुपये. तर मित्रांनो, पूर्ण 4 महिन्यामध्ये मला प्रॉफिट झाला 4,400 रुपयाचा. म्हणजे महिन्याचा प्रॉफिट झाला 1,100 रुपये. तर मित्रांनो, हे असं शेतकऱ्याचं गणित असतं आणि ही अशी शेतकऱ्याची लाईफ आहे. बघू शकता. तर मित्रांनो, शहाणा असेल तर ह्या शेतीच्या भानगडीत जास्त पडू नका. तुमच्या अंगात कला असेल, तुम्हाला जर दुसरे शिक्षण वगैरे ह्याच्यामध्ये जर तुम्ही चांगले पारंगत असाल, तुम्हाला नॉलेज असेल, तर बाकी काही धंदे करा, परंतु ह्या शेतीच्या नादी काही लागू नका. शेती करून कधीच माणूस मोठा होणार नाही. हे फक्त काय दिसायला चांगलं दिसतं, बाकी ह्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या काहीसुद्धा नाही आहे. ओके, धन्यवाद.